इंजबाव दहिवडी एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी, विद्यार्थिनीला चक्कर, प्रवाशांमध्ये खळबळ। मान तालुक्यातील इंजबाव दहिवडी या मार्गावरील एसटी बसमध्ये रोजच्या प्रमाणे होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे आज मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली। सकाळी सुमारे 8:45च्या सुमारास इंजबाव येथून MH 17C9580 ही एसटी बस दहिवडीकडे रवाना झाली। यावेळी बसमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्रवासी अक्षरशः कोंबून भरले होते। बसमध्ये इतकी गर्दी होती की प्रवासी वाहतुकीसाठीची गाडी आहे की जनावरांची वाहतूक केली जाते असा प्रश्न उपस्थित होत होता। अनेक प्रवाशांना उभे राहूनही नीट श्वास घेता येत नव्हता। या गर्दीतच दहिवडीजवळ पोहोचताच एका विद्यार्थिनीला अचानक चक्कर आल्यानं बसमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या मार्गावरील नागरिकांना दररोज अशाच प्रकारे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे। याबाबत अनेक वेळा दहिवडी आगारात तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात येतो आहे। विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून वयोवृद्ध प्रवाशांनाही या गर्दीतून प्रवास करताना गंभीर त्रास सहन करावा लागतोय। सुखकर प्रवास हेच एसटीचं ब्रीदवाक्य असताना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मार्डी, इंजबाव, भालवडी, खुटबाव, शंभूखेड या दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तसेच शालेय विद्यार्थी आणि रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे या मार्गावर तात्काळ अतिरिक्त एसटी बस सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।